गणेश उत्सव 10 दिवसावर येऊन ठेपलेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागरी सुरक्षा संहितेच्या कलमाखाली 380 लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपन यांनी दिली. खून, मारामारी आणि मागच्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात दाखल झालेले गुन्हे अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नियमाचे तंतोतंत पालन करून शांतपणे गणपती उत्सव साजरे करावे असं आवाहन देखील आयुष नोपन यांनी केले. डीजे साऊंडवर पोलिसांची करडी नजर आहे. डीजे मुक्त जिल्ह्यातील गणपती झाले पाहिजे असा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचं देखील अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपन यांनी म्हटलंय. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, काय सांगाल? आज आपण 85 लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. हा कारवाई 126 आणि 129 कलम आहे नागरिक सुरक्षा संहितेचा, त्या कलम खाली केलेली आहे. याच्यामध्ये आपण हे सगळे जे गुन्हेगार आहे यांच्याकडून बंधपत्र घेतो. जर त्यांच्याकडून काही परत गुन्हा दाखल झाला तर तेवढा दंड त्यांच्यावर लावू शकतो आपण, किंवा त्यांना जेल पास पण करू शकतो. तर याचा वचक बसते ते गणपतीचे पार्श्वभूमीवर आपण हे कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये मर्डरचे आरोपी 307, अटेम्प्ट टू मर्डरचे आरोपी, मारामारीचे आरोपी, किंवा असे लोक ज्यांच्यावर मागचे काही गणपतीचे काळात गुन्हे दाखल झालेले आहे असे लोकांवर आपण हे प्रतिबंधक कारवाई केली आहे. किती कारवाई केल्या? एकूण 85 कारवाई झालेली आहे. हे सगळे अंबड सब डिव्हिजनचे गुन्हेगार होते. तर असा विशेष कॅम्प मोहीम घेऊन यांच्यावर अशी कारवाई केलेली आहे. काय आव्हान असणार आहे आता गणेश महोत्सव आगामी असल्यामुळे? आव्हान असं आहे की सण त्योहारचा वेळ आहे. सण त्योहार साजरे करण्यामध्ये मारामारी किंवा दारू पिऊन भांडण करणे याचा स्कोप नसते. ते त्योहार आहे, तो पद्धतीने सेलिब्रेट केले पाहिजे. ते एक सेलिब्रेशनचा अवसर आहे. आणि त्यानंतर ते देवचं ते आहे सेलिब्रेशन. तर तो एक डिसिप्लिन पद्धतीने जे नियम सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेले त्याचं पालन करून केले पाहिजे. ज्यामध्ये डीजे मुक्त हे असले पाहिजे, काही की ते साऊंड लिमिट मध्ये बसत नाही. आणि वेळेचा जे लिमिट आहे की मिरवणूकची वेळ 12 पर्यंत आहे त्याचा पण तंतोतंत पालन झाले पाहिजे. हे सगळे सेलिब्रेशन करताना एक गोष्टी डोक्यात ठेवले पाहिजे की आपले सेलिब्रेशन मुळे दुसरे लोकांना त्रास नाही झाले पाहिजे. तर बरेच मुलांना असते, म्हातारा असते, त्यांच्या डीजेचे साऊंड आणि बेस मधून प्रॉब्लेम होत आहे. तर तो सगळी गोष्टी किंवा ट्रॅफिक वाहतूक कोंडी होत आहे जेव्हा आपण पंडाल पूर्ण रोडवर बसवतो. तर त्याच्या पण तरतूद आहे की 30%, 35% रोड आपण कव्हर करू शकतो कायद्याप्रमाणे. तर त्याच्यापेक्षा जास्त नाही केले पाहिजे. तर याची मी अपेक्षा ठेवतो की हे सगळ्या सण त्योहार व्यवस्थित शांत रीतीने साजरा होणार. आणि याच्यामध्ये पोलीसच्या काही म्हणजे पोलीस बोलवण्याची वेळ नाही आले पाहिजे असं अपेक्षित करतो. म्हणजे यंदा डीजे वाजवत नाहीये का? डीजे नियमप्रमाणे त्यांचे साऊंड लिमिट 60 डेसिबल असते, पण डीजेचा आपण बघतो की कधीच तो साऊंड लिमिट मध्ये बसत नाही. तर डीजेवर पोलिसांची लक्ष आहे. डीजे फ्री गणपती झाले पाहिजे जालना जिल्ह्यामध्ये असा पोलीस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे.